आवराय गेलं का तुझं? हा हो माय आत्ते जावर आम दोनच जण शेकतो ना तू रास दिनभर पसारा गडबडस काय ना काय चालूच रास. हा माय तुझी वारी आखाजी करून आली नाही का अजून? बारे तुझी वारीची आखाजी झाली नाही अजून? नाही ना माय ई ना ते वेगळी आते आखाजी. हा दाडसुले आले आते येलं तसं काय मा फोन ते ना आज मातृदिवस शे ना मग म्हणे मादेल पांटाकी उलून आई तुमलेच फोन कराय नु मातृदिवस ने हार्दिक शुभेच्छा. मदर डे म्हण राहते मदर डे ने हार्दिक शुभेच्छा आई तुमले म्हणतं बेन कवा शिव तू. हा हो माय आज मातृदिवस आहे म्हणे सांगतात माय मला बी काय समजत नाही एवढं. अक्काऊ हॅपी मदर डे. हा ना मातृदिवस शे मला नाही घ्या रे का ना फोन मला तर समज ना मला काय समजेन समजे. हा मदर डे फादर डे मला काय समजत नाही माय. हा हो तुम्ही आई काढाल बटशा ते 2 दिन अपुरा पटीन मायवर ते मग ते तुमले समजत नाही. मदर डे म्हणजे मातृदिवस अक्का मातृदिवसले मदर डे म्हणतस मातृदिवस शे आज. हा ते आता समजलं मला तुम्हाला इंग्लिश काय समजत नाही माय साधी भुईशे दुनियाभर नाही मी तिथे शेज बी काय सांगानच काम नाही मायवर ताईन जर सांगा ना म्हणजे 2 रोज काय 4 रोज काय अपुरा पडतील. मग मायनं जेवढं सांग तेवढं अपुरं शे डुगडुगी तुम्ही काय समजिली तर मायनं कर्तव्य म्हणजे. आणि असं ना असं बडा म्हणतस का आईले जर म्हणेले आई म्हणजे काय म्हणे ते आई म्हणजे ईश्वर म्हणे असं म्हणतस ना. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. मग केवढा अर्थ शे आई शब्द नाच. मग असा नसा गाणं नाही गेलेत का मायवर ताईन बी तेच काय अक्का मायना कुर्ता जे नाही सांग ते अपुरशी. आपलं आयुष्य मा गणच व्यक्ती येतच नाही गणच जातच पण एकच व्यक्ती अशी रास ते ती मायनी जागा कोणीच लिहू नाही शकस माय ते मायच रास. मग बाई ते सांगानच काम नाही दादा खरंच शे ना माय ते मायच रास बी नाही काय म्हण नाही का दादा तू ना. नाही दरवरीच मी येस नाव डुगडुगी मा समजसच नाही. अहो मे महिना माझी असली का वाका तसं नाही ते मे महिना ना दुसरा रविवार रास ना त्याला मदर डेज म्हणतस ना असं रासते. आणि तिथलंच काय डुगडुगी आज माय म्हणे म्हणजे मायनं स्थान कोणीच लिहू शकत नाही. आणि ते जाय पण माय शे ते आपण आहे दुनियात किराणूत ना शेकानी आहे गोडबी. मग आज माय असंच काही स्थान आहे ते खरंच काहीच सांगू शकत नाही माणूस यांना पुढे. असंच मला एक सुविचार आहे अधुना बी आईवर ते आम्ही पुन्हा कॉलेज मार आहोत ना तर आम्ही एक दुसराले असं शेअर बी करूत माय हो बोल ना मग काय शे मला बी नवीन 2 शब्द ऐकायला भेटतील. बोला ना डुगडुगी मावशी. बोलते ग चुप बैस आठवण तर करू दे मला. आई असतो एक धागा वातीला उजेड दाखवणारी समयतील जागा. घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान विझून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडतं रान. मग ते कसं डोळ्यावर हसू पडतस मायनी जागा खरंच कोणी लिहू नाही शकत खरंच माहिती मायराज दिन माहिती मायच रास गहू अशी म्हणे माय बोलणी बापा सरळे डस माय बापनी जागा खरंच कोणी लिहू नाही शकत बी. पोऱ्या हो मायनी जात कसं त्यानं सुख दुःख त्याने आवड निवड बट्ट समजस मायले कनी. आणि दुखणी गोट म्हणे म्हणजे डुगडुगी साधं दुखणी भेट राहा ना दुनिया मध्ये काले. आज 4 लेकरेसले माय 2 भांडा करेस मी पोट भरस आणि त्यासले बुक्या मरू देत नाही पण 4 पोरे राहायचं नाही त्यासनी माय अनाथ आश्रम मा जास ते लोकेसले लाजा वाटायला पाहिजे डुगडुगी असं दुनिया मा चाली राहणं नको या दिन 7 दुश्मनले नको का ब ती माय 4 पोरे पोसू सकस 4ले शिकाडू शकत 4 ना लग्ने करस त्यासले संसारले लावस आणि त्यासल्याच बाया ही सण त्या बाया ती बाईनं करानं नाही म्हणतीस दल्ली ना का बर त्या पोरे बायकासले बोलू नाही शकतस म्हणे मायस काय जड पडाय नाही तुमले. व 4 जण महिना ठेवतील ते तिनं 4 महिना पास होतील होई का कोणले तकलीफ. पण काय दुनिया निघणी बाई डुगडुगी काय देखो माय दुनिया मा ऐको त्या अशा एक डोळ्याले 4 दारी लागतीस व डुगडुगी. बस अक्का बस अक्का पुढे नका बोला तुम्ही आती नका
त्रास होई राहणार मला. खरोखर गोष्ट सांग राहणार तुम्ही. खरं खरे आई नाही खोटं बोलस नाही ते तसं सांग माले शेकानी दुनिया मग कवडा हाय उपवास करतस माय बा. हा असा नसा लेकरे मोठ लावे जातस का. हा 9 महिना पोट मा आणि आको खार आलनं खावानं त्यानं संडास रे लगुई रे. हा इथलं सण करीस मी त्या लेकरे मोठा कराना त्यासले शिकाडानं त्यासले परणानं आणि त्याच लेकरे जवळ त्या मायबाप ना इन्कार करतस ते कितलं खराब वाटस. आपण का देखी नाही राहूत देखते जीवो ना पोरेस नाही कसं कर मग देखत ना आपण. जाऊ देत तर नको मजाने राहायला ते पण मयाज निशे आते मयाज निशे. गुनगुन चल ना ग बाई घरी चल ना. हो ग मम्मी येते ना आज मात्र दिवस आहे ना तर ते अक्का सांगताय ना मग तेव्हाची आता डुगडुगी मावशी डायरेक्ट रडत होती. हा अक्का डायरेक्ट खतरनाक सांगताय. ऐक ना तू बी तुझ्या बी ऐकासारखं जे माय इथलं काय सांग राहिनी ना अक्का. प्रेमनी सावली म्हणजे माय आणि कशी बी पातळीनेच होती नी खालक ओ बारी ओ लगेच लेकरूंना तोंड पुशी ती कसं का म्हणून साडी खराब जाय असं मायने माया कोणले म्हणेले. गुणगुण तुला येतं ना ग ते आई माझी मायेचा सागर तू शाळेत म्हटलं होतं ना. म्हण ना बेटा ते म्हण आज त्याचं किती महत्व आहे. ते गाणं म्हणू असं बाई ग माझं तर पाठ पण नाही आता थोडंसं म्हणणार चालेल मग. हा जेवढं येईल तेवढं म्हण रे बेटा. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. माय म्हणजे थोडी काय मजाने म्हण राही ना मग ध्यानच नाही म्हणून तिला मजाना पिंगाण्या गाया काढसती. बालपणी मी खेळत होता होता तेव्हा ताना. बालपणी मी खेळत होता होता तेव्हा ताना. अमृताहुनी गोड पाजला तुपाना. अमृताहुनी गोड पाजला तुपाना. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. माय व मग चिबडी काय बारी शेवी आणि चिडी किती मजाने गोळ चटक बोलस बी नको रीना नको. नाही किराणा ना का मला असं गैर बरी होऊ ना पोरते पोरच रास पण नाही का मग काय सांग नाही का बाई. चला मग म्हणे भाऊ आणि बहिणी सोनी आम्ही सगळी टीम करतून तुमले मातृदिवसच्या हार्दिक शुभेच्छा. आणि चॅनलवर नवीन असतील ते सबस्क्राईब करा. मग तसंच तुमले नवीन नवीन व्हिडिओ दाखल भेटतील ना रोज ना आपला रोज ना व्हिडिओ रास नवीन नवीन.